विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आहे या ठिकाणी 3 जानेवारी. तर उद्या 4 तारखेला एक्झाम होणार आहे. तर आज बघा कोणता ना कोणता सर्वात मोठा निर्णय जो आहे तो सरकारतर्फे आणि MPSC आयोगातर्फे घेण्यात येणार आहे. तर या ठिकाणी काल जे आहे ते खूप मोठे आंदोलन जे आहे ते पुण्याला झालेले आहे. मनोज जरांगे पाटील देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. तर त्यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी 100% सपोर्ट करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत या ठिकाणी एक्झाम पोस्टपोन होत नाही, सरकार GR काढत नाही किंवा सरकार या ठिकाणी नोटीस काढत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. तुम्हाला आम्ही फुल सपोर्ट करू. तर या ठिकाणी बघून घ्या विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा आक्रोश काय आहे. या गोष्टीला सिरियस नाहीये. कृपया या गोष्टीकडे आता तरी तुम्ही गांभीर्याने जुनी व्हिडिओ वय झालीच पाहिजे म्हणलं. 6-7 महिन्यांपासून विद्यार्थ्यांची मागणी या गोष्टीसाठी, परंतु प्रशासन या गोष्टीला सिरियस नाहीये. कृपया या गोष्टीकडे आता तरी तुम्ही गांभीर्याने लक्ष द्यावं आणि मुलांना न्याय द्यावा. आपल्या प्रश्नासाठी एकवटलेले आहेत. यानंतर काय भूमिका जी आहे ती सरकार घेत आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण बघू शकतो की या नदीपात्रामध्ये काही लोक जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि जरांगे पाटील आता संबोधित करतील. वय झालीच पाहिजे म्हणलं. तर बघा मित्रांनो, जरांगे पाटील यांनी फुल सपोर्ट दिलेला आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यात उतरले आहेत. तर यामुळे सरकारवर दबाव या ठिकाणी 100% येणार आहे आणि आज देखील अनेक ठिकाणी आंदोलने होणार आहे. तर आज सरकार जो आहे तो मोठा निर्णय घेऊ शकतो आणि याचा काही ना काही निर्णय तुम्हाला आज बघायला मिळू शकतो. एकतर तुमची एक्झाम जी आहे ती पोस्टपोन केल्या जाईल, पुढे ढकलल्या जाईल, नाहीतर या ठिकाणी आंदोलनकर्ते बघा तीव्र पडसाद, काही ना काही तीव्र पाऊल उचलणार आहेत. तर याबाबत कोणतीही अपडेट आली तर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा ज्यांची एक्झाम आहे त्यांनी तयारी देखील चालू ठेवा. असे नाही की आंदोलनाच्या मागे लागून जर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर तुमची या ठिकाणी एक्झाम तुम्ही देता आली नाही पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी नुकसान व्हायला नको. त्यामुळे अभ्यास देखील चालू ठेवा, परीक्षेची देखील तयारी चालू ठेवा. आंदोलन झालेले होते बघा, ते खूप साऱ्या न्यूजपेपरवाल्यांनी देखील कव्हर केलेले आहे. बघा या ठिकाणी तुम्ही वाचू शकता बातमी. हक्कासाठी रस्त्यावर, वागणूक पण गुन्हेगाराची भेटत आहे. सर्व मुले या ठिकाणी हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे. तर आपल्या परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले पाहिजे. इतक्या वर्ष मेहनत केली त्याचं फळ मिळाले पाहिजे. त्यासाठी ते हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे, पण त्यांना वागणं गुन्हेगाराची मिळत आहे. बघा पुण्यात आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढलेले आहे आणि बोटांचे ठसे देखील घेतले आहे. ही प्रक्रिया साधारणपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसाठी केली जाते. आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहोत. उद्या आमची निवड झाल्यास हेच पोलीस रेकॉर्ड आमचे चरित्र पडताळणीत आडवे येईल. विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्याचा या ठिकाणी घातक प्रयत्न केला जात आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. बघा आम्ही चोर दरोडेखोर नाही आहोत, भविष्यासाठी आणि हक्कासाठी लढणारे आहोत, परंतु पोलिसांनी आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक दिली आहे. रात्रभर पोलीस ठाण्यात बसून ठेवले, फोन काढून घेतले, बोटांचे ठसे घेऊन फोटो काढले. स्वतःच्या हक्कासाठी शांततेत दाद मागणे गुन्हा आहे का? सरकारने आमच्या आयुष्याचा खेळ मांडला आहे, अशा शब्दात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी वेदना मांडल्या आहे. तर असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. बघा मध्यरात्री दिले 2 वडापाव. पोलीस ठाण्यात नेलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री 8च्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर मध्यरात्री 1 ते 2च्या दरम्यान त्यांना केवळ 1 ते 2 वडापाव देण्यात आले. त्यानंतर सकाळी नाश्त्याला पोहे देखील दिले. तर बघा अशा प्रकारची वागणूक दिली जाते. 7 महिने जाहिरात उशिरा. बघा महाराष्ट्र गडब अपराजित सेवा संयुक्त परीक्षा 2025ची जाहिरात जी आहे ती जुलै 2025मध्ये अपेक्षित होती, परंतु ती 7 महिने उशिरा प्रसिद्ध झाली आणि वयोमर्यादा गणनेसाठी 1 नोव्हेंबर 2025 तारीख निश्चित केल्यामुळे काही दिवसांच्या फरकाने हजारो उमेदवार अपात्र ठरले. त्यामुळे महाराष्ट्र गडब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा शिथिलता मिळवण्यासाठी हे या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष. बघा सरकारच्या निर्णयाकडे आता लक्ष लागलेले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणी संदर्भात अनेक मंत्री, खासदार व आमदारांनी सरकारकडे पत्रव्यवहार आणि निवेदने दाखल केलेली आहे. बघा आता सरकारकडे निवेदने गेलेली आहे आणि या ठिकाणी सरकार काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधून आहे. शांतता भंग केल्याचा देखील गुन्हा विद्यार्थ्यांवर या ठिकाणी 11 विद्यार्थ्यांवर शांतता भंग केल्याचा गुन्हा देखील सरकारने दाखल केलेला आहे. तर बघा ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे. यासोबत दुसरी देखील बातमी प्रसिद्ध झालेली आहे. बघा स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांचा उद्रेक, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तुर्तास आंदोलन मागे. बघा मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी आता आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह या ठिकाणी काही ना काही बातमी येणार आहे. बघा आज पुन्हा आंदोलन.
महाराष्ट्र गटब अपराजित सीमा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025च्या वयोमर्यादेच्या प्रश्नावर सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा संयम अखेर फुटला आहे. शुक्रवारी डेक्कन परिसरात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा देखील केली. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर रात्री 12च्या सुमारास विद्यार्थ्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे की विद्यार्थ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आहोत. त्यामुळे रात्री 12च्या सुमारास आंदोलन मागे घेतले आहे. तर याचा अर्थ असा होत आहे की आज काही ना काही सरकार यावर 100% निर्णय घेणार आहे. नाहीतर आज पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. बघा, आंदोलनानंतरही विद्यार्थ्यांची मागणी जर पूर्ण झाली नसल्याने शनिवारी परत आंदोलन करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. शनिवारी सकाळी 9 वाजता विद्यार्थी डेक्कन परिसरातील मोठा नदीपात्रात आंदोलन करणार आहे. बघा, डेक्कन परिसरातील मोठा नदीपात्रावर सर्व विद्यार्थी आज जे आहे ते जमणार आहे आणि सर्वात मोठे आंदोलन करणार आहे. आणि बघा, जर आंदोलन मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या ठिकाणी आंदोलन चिघळण्याचं खूप दाट शक्यता आहे. परंतु सरकार आज काही ना काही निर्णय 100% घेणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी पॉझिटिव्ह राहायचे. बघा, एक विद्यार्थी म्हणत आहे, मी 5 वर्षापासून पुण्यात राहून PSI होण्याचे स्वप्न पाहतोय. वडील शेतमजुरी करून पैसे पाठवत आहे. आयोगाच्या चुकीमुळे जाहिरात 7 महिने उशिरा पडली. यात आमचा काय दोष आहे? वयोमर्यादेत सवलत मिळाली नाही तर माझी जी 5 वर्षाची तपस्या आणि आईवडिलांचे कष्ट ते वाया जातील. आम्ही भीक मागत नाही तर आयोगाच्या चुकीची दुरुस्ती या ठिकाणी मागतो आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये. बघा, विद्यार्थ्यांच्या वेदना या ठिकाणी सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे. स्पेशली सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली पाहिजे. तर या ठिकाणी खूप साऱ्या न्यूजपेपरनी माहिती पब्लिश केली आहे, परंतु काही न्यूजपेपरवाल्यांनी याला काहीही या ठिकाणी अटेन्शन दिलेलं नाही आहे. तर बघा, सर्वांनी प्रयत्न करा. एक्झाम पोस्टपोन झालीच पाहिजे. या ठिकाणी सर्वांना संधी जी आहे ती मिळालीच पाहिजे. तर जितकं जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करता येईल तितकं जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. सर्वांनी आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि मॅक्झिमम लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर कोणतीही अपडेट आली तर सर्वात प्रथम तुम्हाला चॅनलवर बघायला मिळेल. त्यामुळे बेल आयकनला देखील प्रेस करून ठेवा.